कृष्णदेवराय आणि विठ्ठलाची कथा. 15व्या शतकात दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य अतिशय वैभवशाली होते. राजा कृष्णदेवराय हा विठ्ठलाचा मोठा भक्त होता. त्याला वाटले की एवढ्या सुंदर देवाची मूर्ती पंढरपूरसारख्या छोट्या ठिकाणी राहण्यापेक्षा माझ्या राजधानीत असावी, जिथे तिची राजेशाही थाटात पूजा होईल. राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आला आणि त्याने विठ्ठलाची मूर्ती आपल्यासोबत विजयनगरला नेली. तिथे त्याने विठ्ठलासाठी एक अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर बांधले. विठ्ठल मंदिर म्हणून ते राजधानीत प्रसिद्ध झाले. इकडे पंढरपुरात विठ्ठलाशिवाय वारकरी आणि भक्त व्याकुळ झाले. संत एकनाथ महाराजांचे पंजोबा संत भानुदास विठ्ठलाला परत आणण्यासाठी विजयनगरला गेले. जेव्हा विजयनगरच्या मंदिरात पोहोचले तेव्हा विठ्ठलाने त्याला दर्शन दिले. असे म्हणतात की विठ्ठलाने खुद्द राजाने घातलेला मौल्यवान हार भानुदासाच्या गळ्यात घातला. सकाळी जेव्हा चोरीचा आळ भानुदासवर आला तेव्हा त्यांना राजाने सुळावर देण्याची शिक्षा सुनावली. पण जसे भानुदासांना सुळाजवळ नेले तो सूळ कोरडा पडला आणि त्याला पालवी फुटली. हा चमत्कार पाहून राजा कृष्णदेवरायला आपली चूक उमजली. त्याला जाणवले की देव हा प्रेमाचा भुकेला आहे, वैभवाचा नाही. राजाने सन्मानाने ती मूर्ती भानुदासकडे सोपवली आणि विठ्ठल पुन्हा पंढरपुरात परतले.